नमस्कार मित्रांनो, तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचं असेल किंवा अपडेट करायचं असेल तर ते आता अगदी घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता। त्यासाठी सरकारने आता एक नवीन ॲप्लिकेशन लॉन्च केला आहे। त्या नवीन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून अगदी सहजरित्या मोबाईल नंबर लिंक करू शकता, मोबाईल नंबर अपडेट करू शकता। त्यासाठी आता आधार सेंटरला जायची गरज नाही, फक्त तुमच्या मोबाईल मधून ही प्रोसेस करू शकता। त्यासाठी तुम्हाला फक्त 75 रुपये फी द्यावी लागणार आहे। तर आता ही प्रोसेस कशा पद्धतीने करायची आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम मोबाईल मध्ये प्ले स्टोर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये आधार असे टाईप करून सर्च करा। त्यानंतर आधार नावाचं ॲप्लिकेशन दिसेल, हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या। लक्षात ठेवा, फक्त आधार नावाचंच ॲप्लिकेशन या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे। त्यानंतर ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर व्हाईल युजिंग परमिशनला अलाव करायचं आहे। अलाव 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 करायचं आहे। त्यानंतर स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आय एम रेडी विथ माय आधार या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आधार नंबर टाकायचं आहे। ज्या व्यक्तीच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचं आहे किंवा अपडेट करायचं आहे त्या व्यक्तीचा आधार क्रमांक या ठिकाणी टाका आणि खाली कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे टर्म आणि कंडिशन आय ॲग्री वरती टिक मार्क करून प्रोसीड करायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट सिम यामध्ये मोबाईल मधील कोणतीही एक सिम निवडू शकता। त्यानंतर सेंड OTP वरती क्लिक करा। पुन्हा एक पॉपअप येईल, त्याला सेंड करा। कोणाचीही मोबाईल नंबर असू द्या, इथे काही टेन्शन नाही, फक्त त्या सिम मध्ये रिचार्ज असणे आवश्यक आहे मेसेज सेंड होण्यासाठी। त्यानंतर अशा प्रकारे SMS व्हेरिफिकेशन होईल। त्यानंतर खाली कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे ज्या व्यक्तीचा आधार क्रमांक टाकलेला आहे त्या व्यक्तीचा इथे फेस घ्यायचं। त्यासाठी इथे इन्सिशियल फेस ऑथेंटिकेशन यावरती क्लिक करायचं आहे। जर चष्मा टोपी वगैरे घातला असाल तर काढायचं आहे आणि या ठिकाणी जो गोल आहे त्या गोल मध्ये बरोबर आपला चेहरा घ्यायचं आहे आणि आपले जे डोळे आहेत ते ब्लिंक म्हणजेच उघडझाक करायचं आहे। डोळे उघडझाक केल्यानंतरच तुमचे जे काही फेस ऑथेंटिकेशन आहे ते होणार आहे। त्यानंतर आता इथे प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे एक पिन तयार करायला विचारेल, इथे कोणतीही 6 अंक टाकून पिन तयार करा आणि कन्फर्म करा। त्यानंतर पहा वरती स्किप गाईड आहे, त्यावरती क्लिक करा। स्किप गाईड केल्यानंतर तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते दिसेल, तुमची फोटो दिसेल, तुमची जन्मतारीख दिसेल, ही सर्व माहिती या ठिकाणी दिसेल। त्यानंतर या ठिकाणी थोडं खाली यायचं आहे, इथे एक ऑप्शन पाहायला मिळेल माय आधार अपडेट। या माय आधार अपडेट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला 4 ऑप्शन पाहायला मिळतील, त्यापैकी पहिलं ऑप्शन मोबाईल नंबर अपडेट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला काही माहिती पाहायला मिळेल, ही सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आधार कार्डला जो या अगोदर मोबाईल नंबर लिंक होता त्या मोबाईल नंबर वरती एक OTP पाठविला जाईल, तो OTP या ठिकाणी टाकून सबमिट करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। यामध्ये या अगोदर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला दाखवला जाईल। आता जो नवीन मोबाईल नंबर आहे, जो मोबाईल नंबर लिंक करायचं
आहे, अपडेट करायचं आहे, तो नवीन मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो तुम्ही नवीन मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईल नंबर वरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकून व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर आता इथे फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे. त्यासाठी फेस ऑथेंटिकेशन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे टर्म आणि कंडिशन ऍक्सेप्ट करून प्रोसीड करायचं आहे आणि इथे आपल्याला फेस ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे 75 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. त्यासाठी कन्फर्म अँड पे वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर फोन पे, गुगल पे कशानेही पेमेंट करून घ्या. इथे या ठिकाणी आपली पेमेंट झालेली आहे. आता इथे आपलं काम पूर्ण झालेलं आहे. प्रोसेस पूर्ण झालेली आहे. खाली इथे डाउनलोड एक्नॉलेजमेंट आहे, त्यावरती क्लिक करून ही पावती डाउनलोड करून घ्या. तर अशा प्रकारे काही दिवसामध्ये तुमचे जे काही मोबाईल नंबर आहे ते लिंक होऊन जाईल, अपडेट होऊन जाईल. धन्यवाद.